नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपले पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांची 89,000 कोटींची देयके तातडीने द्यावी यासाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून देण्यात आले निवेदन। गुलमोहर विश्रामगृहातील कोट्यवधी रुपयांच्या गव्हाळ प्रकरणी अद्यापही दखलपात्र गुन्हा दाखल नाही, पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाची केली पायमल्ली। महानगरपालिकेच्या प्रभाग रचना व वार्ड रचना कोणाच्या दबावाखाली न करता पारदर्शकपणे करण्याची मागणी। जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व रुपाली चाकणकर यांचे धुळे जिल्ह्यात करण्यात आले जोरदार स्वागत। ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण प्रक्रियेत मोठा गोंधळ, तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी। आणि कुसुंबा गावाजवळील उड्डाण पुलाजवळ टँकर व रेतीचा डंपर यांच्यात समोरासमोर धडक। आता बातमीपत्र विस्ताराने। राज्यातील सर्व विभागांकडील कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर संस्था यांची 89,000 कोटींची देयके तातडीने द्यावी या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। राज्यातील सर्व विभागांकडील कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर संस्था यांची 89,000 कोटींची देयके तातडीने द्यावी या मागणीसाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तसेच नगरविकास, जलसंधारण, जलसंपदा विभाग, जलजीवन मिशन यासारख्या शासनाच्या विभागाकडील विकासाची कामे ठेकेदारांनी केली आहेत, परंतु या विभागांकडील 89,000 कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत। रिपीट यासाठी गेल्या वर्षभरापासून ठेकेदारांनी आंदोलन, आमरण उपोषण, मोर्चा काढला, मंत्री अधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चाही केली, परंतु या गंभीर विषयाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे। म्हणून शुक्रवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना संघटनेच्या वतीने निवेदन दिले जात आहे। शासनाने यावर तोडगा काढावा। शेतीनंतरचा सर्वात मोठा व्यवसाय ठेकेदारीचा आहे, म्हणून या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कोट्यवधी घटकांच्या कुटुंबाला आर्थिक अडचण येतील, म्हणून सकारात्मक प्रतिसाद देऊन ही देयके त्वरित द्यावीत अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले, सचिव प्रकाश पांडव, शिवाजी पवार, अभिनव गीते, आशुतोष पाटील, अरविंद राजपूत, जितेंद्र पलानी, आशिष अग्रवाल, अमित पलानी, हर्षद रेलन, राहुल मोरे, मुकेश पाटील, गणेश सोनवणे, सुशील देशले, NM सोनवणे, PS कोतकर, सुधीर महाले, विराज भांबरे, ऋषिकेश नेरकर, अमोल सूर्यवंशी, आलोक रघुवंशी आदी उपस्थित होते। सगळ्या मजूर सहकारी संस्था, बांधकाम ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, शिक्षण इलेक्ट्रिक ठेकेदार यांचे गेल्या 9 महिन्यापासून 89,000 कोटींची बिलं प्रलंबित आहेत। यासाठी या सगळ्या संवर्गाने वेळोवेळी शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे, आंदोलन केले आहेत, अनेक मागण्या दिलेल्या आहेत, पण शासनाने अद्यापर्यंत कोणतंही त्याच्यावर विचार न करता सदरचे बिलं प्रलंबित ठेवलेले आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा शेतीनंतरचा सर्वात मोठा व्यवसाय आहे, त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे। आर्थिक उलाढाल होत असल्यामुळे ठेकेदार मजूर संस्थांकडे अडचणीत आले आहेत, त्यामुळे शासनाने त्वरित या बाबी संबंधित ठेकेदारांचे सगळ्या प्रकारच्या ठेकेदारांचे बिलं त्वरित अदा करावी, त्यासाठी आज कलेक्टर महोदयांना निवेदन देण्यात आले आहे। तरी शासनाने लवकरात लवकर ठेकेदारांची बिलं अदा करावीत। धुळे शहरातील गुलमोहर विश्रामगृहातील कोट्यवधी रुपयांच्या गव्हाळ प्रकरणी अद्यापही दखलपात्र गुन्हा दाखल झालेला नाही। गृह खात्याच्या पाठिंब्यामुळेच पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। न्यायालयाने आदेश देऊनही गुलमोहर गव्हाळ प्रकरणी अजूनही दखलपात्र गुन्हा दाखल झालेला नाही। न्यायालयाच्या आदेशाची पोलिसांनी पायमल्ली केली असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे। याबाबत गोटे यांनी सांगितले की सोमवार दिनांक 21 जून रोजी न्यायालयाने शासकीय विश्रामगृह गुलमोहर येथील 1,84,00,000 रोकड प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, परंतु धुळे पोलिसांनी केवळ 124 कलमाखाली गुन्हा रजिस्टर केला आहे। हे कलम अदखलपात्र आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव, गृह सचिव, राज्यपाल, पोलीस महासंचालकांकडे या प्रकरणी दाद मागितली, परंतु पोलीस महासंचालकांपासून ते धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत या संबंधात कुठलीही दखल घेतली गेली नाही। धुळे न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने 24 तासात दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले,
परंतु धुळे पोलिसांनी कोर्टाचे आदेशसुद्धा पायदळीत उडवले आहे. कोर्टाच्या आदेशाला आव्हान देण्याचे धाडस धुळ्याचे पोलीस कोणाच्या पाठिंब्यावर करत आहे? भाजपने प्रशासनामध्ये गोंधळ तर घातलाच आहे, पण यापेक्षा भयानक म्हणजे आता न्यायालयीन व्यवस्थेतही त्यांचा हस्तक्षेप होत असल्याचे हे उदाहरण असल्याचे माजी आमदार गोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अहो, मी तुम्हाला मगाही सांगितलं, आताही सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो, हा सर्व पक्षभेद जातीभेद विसरून केलेल्या भ्रष्टाचाराचा एक नमुना आहे. मुख्यमंत्री महोदय यासाठी स्थापन केली करणार होते. विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांच्या चर्चा करणार होते. काय केलं त्यांनी हे सभागृहात सांगितलं पाहिजे ना. आता ते काय सांगत आहे? काय आता एका पक्षाला भ्रष्टाचार नाही, विरोधी पक्षाने काढावं, सत्तारूढ पक्ष का नाही काढत? त्यांना हवं आहे का? धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग रचना व वॉर्ड रचना कोणाच्या दबावाखाली न करता पारदर्शकपणे करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या प्रभाग रचना व वार्ड रचना कोणाच्या दबावाखाली न करता पारदर्शकपणे करावी अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की नुकतेच महाराष्ट्र शासन निवडणूक आयोग नगर रचना विभाग यांनी शासन निर्णय काढून धुळे महानगरपालिकेच्या वार्ड रचना प्रभाग रचना संदर्भात आदेशित केले आहे. त्यानुसार नवीन प्रभाग रचना सुधारणा करण्यात येत आहे. सदर प्रभाग रचना वार्ड रचना ही पारदर्शकपणे करावी, कोणाच्याही दबावाखाली करू नये. तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार सदर प्रभाग रचना करावी, सर्वांना विश्वासात घ्यावे. धुळ्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांना डावलून प्रभाग रचना करण्यात येत आहे अशा तक्रारी आहेत. लोकशाहीमध्ये नियमांना डावलून अन्यायकारक प्रभाग रचना करणे घातक ठरू शकते. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच प्रभाग रचना वार्ड रचना करावी. कोणाच्याही दबावाखाली बळी पडू नये, बाहेरील लोकांचा हस्तक्षेप होऊ नये. प्रभाग रचना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त सूचना देण्यात याव्या अशा प्रकारची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी रणजितराजे भोसले, जोसेफ मलबारी, भिका नेरकर, नंदू एलमामे, संजय माळी, राजू डोमाळे, अशोक दुळकर, रामेश्वर साबरे, DJ मराठे, दीपक देवरे, भानुदास वाघ, बरकत शहा, अमित शेख, भटू पाटील, मनोहर मंगल वाघ, राजू मशाल, विश्वजित देसले, शेख उझैर, अशोक गवळे, कृष्णा ठाकरे, राजेंद्र सोनवणे, ईश्वर जाधव, विक्की देवरे, कल्पेश मगर, युनुस शेख, राजू चौधरी, भूषण पाटील आदी उपस्थित होते. महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने काही मागण्या केलेल्या आहेत. आमची मागणी आहे की ज्या धुळे महानगरपालिकेअंतर्गत प्रभाग रचना होते ते पारदर्शकपणे झाले पाहिजे, शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे झाली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे. आमच्या धुळे शहरामध्ये एक चर्चा चालू आहे की प्रभाग रचना करताना हा समाज तोडला जाणार आहे, त्या गल्या तोडल्या जाणार आहेत, काही ठराविक लोकांच्या दबावामध्ये प्रभाग रचना केली जाणार आहे, अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्याकडे काही दिवसांपासून येत आहेत. या निमित्ताने आम्ही ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन मागणी केलेली आहे की शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे, शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रभाग रचना झाली पाहिजे. नॅचरल बाउंड्री जे आहेत त्या पद्धतीने रचना झाली पाहिजे आणि कोणाचाही दबावला बळी आपण पडू नये. अतिशय चुकीच्या पद्धतीने जी चर्चा बाहेर चालू आहे, ज्या कर्मचाऱ्यांकडे हे कामकाज दिलं आहे त्यांना सुद्धा सक्त सूचना देण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केली आहे. आमची मुख्य मागणी हीच आहे की निवडणूक आयोगाने, महाराष्ट्र सरकारने, नगर रचना विभागाने ज्या काही गाईडलाईन आणि आदेश दिले आहेत त्याच पद्धतीने आणि गोपनीय पद्धतीने प्रभाग रचना व्हावी अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली. धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद करीत त्यांच्याकडून 4,90,000च्या 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून 4,90,000 रुपये किमतीच्या 13 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की धुळे जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या दुचाकींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर लगेचच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी विशेष पथक स्थापन करून गुप्त पद्धतीने माहिती काढली. तांत्रिक विश्लेषणानंतर
पोलिसांनी धुळे शहरातील वळजाई रोडवर असलेल्या VIP लॉन्स जवळून सलमान सागीर सय्यद वय 26 वर्षीय राहणार 100 फुटी रोड जामचा मळा धुळे तसेच दुचाकी रिपेरिंग कारागीर अकीब उर्फ बाबा शेख जैनुद्दीन वय 36 वर्षे राहणार चिराग गल्ली नंदुरबार व वसीम कलीम शेख वय 30 राहणार काली मशीद जवळ नंदुरबार यांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी लपून ठेवलेल्या व वापरत असलेल्या 4,90,000 रुपयांच्या 13 दुचाकी पोलिसांना काढून दिल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. यामुळे शहर पोलीस ठाण्यातील 9 गुन्ह्यांची उकल झाली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, प्रकाश पाटील, संजय पाटील, हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ आदींनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, रुपाली चाकणकर यांचे धुळे जिल्ह्यात आगमन होताच त्यांच्यावर JCBद्वारे पुष्पवृष्टी करीत जोरदार स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री अनिल पाटील, सूरज चव्हाण हे धुळ्याहून नंदुरबार येथे जात असताना धुळे जिल्ह्यातील बेटावर नरडाणा शिंदखेडा येथे त्यांचे आगमन झाल्यावर त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांचे JCBच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच शिंदखेडा येथे वारकऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भजनांच्या तालावर महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर, हेमांगी सनेर यांनी फुगडीचा आनंद घेतला. तर सुनील तटकरे, माजी मंत्री अनिल पाटील यांनी टाळ मृदुंग वाजत उपस्थित वारकऱ्यांना साथ दिली. यावेळी श्यामकांत सनेर, सचिन दैते, माजी आमदार शरद पाटील, सुनील नेरकर, श्याम बांबरे, बापू महाजन, प्रकाश पाटील, नरेंद्र पाटील, हेमांगी सनेर, सुवर्णा पाटील, नितीन पाटील, कस्तुरा व्हील, केशर व्हील, रेखा व्हील, महेंद्र पाटील, राजेंद्र देवरे, प्रवीण पवार, पतंग पाटील, श्यामकांत सोनवणे, पावबा कोळी, सुजित पवार, KG शिंदे, सिद्धेश सनेर, भैया माळी, विलास गोसावी आदी उपस्थित होते. शिंदखेडा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण प्रक्रियेत मोठा गोंधळ झाला असून तहसीलदार यांनी प्रक्रिया पक्षपाती व अन्यायकारक पद्धतीने राबविल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी शिवसेना उभाटा व इतर पक्षांतर्फे करण्यात आली आहे. शिंदखेडा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला असून ही प्रक्रिया पक्षपाती व अन्यायकारक पद्धतीने राबवण्यात आल्याचा आरोप शिवसेना उभाटा पक्षासह इतर पक्षांनी केला आहे. यात तहसीलदारांनी पक्षपातीपणा केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. गुरुवारी शिंदखेडा तहसील कार्यालयात ग्रामपंचायतीसाठी महिला आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. तहसील कार्यालयात झालेल्या या बैठकीत आक्षेपावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. चांदगड, झोटवाडे, वडदे, साहूर या गावांमध्ये बहुसंख्य आदिवासी व अनुसूचित जातीची लोकसंख्या असूनही त्या ठिकाणी OBC व सामान्य प्रवर्गाचे आरक्षण जाहीर करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला. शानाभाऊ सोनवणे यांनी आरोप केला की मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणेच यंदाही ठराविक गावांमध्ये तेच आरक्षण देण्यात आले असून त्यात कोणतेही फेरबदल झालेले नाहीत. काही गावांच्या हरकतीनंतर अवघ्या 2 तासात आरक्षण बदलण्यात आले तर उर्वरित गावांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले. याकडे सोनवणे यांनी लक्ष वेधले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा संपूर्ण प्रकार राजकीय दबावाखाली घडल्याचा आरोप केला. निव्वळ काही मंडळींना हाताशी धरून तहसीलदार गवांदे यांनी हुकुमशाही पद्धतीने प्रक्रिया राबवली. हे लोकशाही विरोधी कृत्य असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी त्यांनी केली. या बैठकीस शानाभाऊ सोनवणे, सर्जेराव अण्णा, गिरीश देसले, सागर देसले, नंदकिशोर पाटील, संजय मगरे, भैया येळवे, सोनू देसले यांच्यासह अनेक पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. तहसीलदारांविरोधात वाढता रोष पाहता आगामी काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तहसील कार्यालयामध्ये महिला आणि पुरुष यांच्या आरक्षणासंदर्भात सोडत झाली. त्यासाठी प्रांत अधिकारी शिरपूरचे शरद मंडलिक आणि तहसीलदार अनिल गवांदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सोडत झाली. परंतु आम्ही या आरक्षण सोडतीचा निषेध करतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. कारण आम्ही हरकती घेतलेल्या होत्या, परंतु आमच्या हरकतीवरती कुठलाही निर्णय तहसीलदारांनी घेतला नाही आणि काही खास लोक एकाच गावासाठी 2 तासात निर्णय बदलला गेला आणि त्यातल्या त्यात अनेक लोकांनी हरकती घेतलेल्या होत्या.
सगळ्या पक्षांचे होते, फक्त आमच्या शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे होते, सगळ्या पक्षांच्या हरकती होत्या. परंतु त्यांनी काही ठराविक लोकांची सोय करण्यासाठी संपूर्ण भोंगळ कारभार या ठिकाणी अनिल गवांदे या तहसीलदारांनी केलेला आहे. त्या तहसीलदारांचा आम्ही निषेध करतो. सिंदखेडा बचाव आणि अनिल गवांदे हटाव अशी मागणीच मी सरकारकडे करतो. कारण अनिल गवांदे सारखे जर तहसीलदार या ठिकाणी राहिले तर जनतेला न्याय मिळणार नाही. म्हणून तात्काळ त्यांची बदली करायला पाहिजे, त्यांचं निलंबन करायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. कारण ज्या ठिकाणी 100% एसटी लोक राहतात तिथं ओबीसी नाही, जनरल नाही, कोणी नाही, दुसरं फक्त काही घरं एसटींची आहेत. मग जिथं एसटी आणि एसटीच आहेत तर त्या ठिकाणी ओबीसी जनरलचं आरक्षण निघतंच कसं? आम्ही हरकत घेतली तरी सुद्धा त्याच्यावर समाधानकारक उत्तर न देता उलट तुम्ही कोर्टात जा. अरे आदिवासी बांधव कुठं कोर्टात जातील दादा, त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात, हे तहसीलदारांना समजत नाही. म्हणून या तहसीलदारांचा निषेध करतो आणि सरकारने अशा तहसीलदारांची तात्काळ बदली तरी करावी, नाहीतर या तहसीलदारांचं निलंबन तरी करावं. आजच्या जी प्रक्रिया झाली आरक्षणाची त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने निषेध करतो. सुरत नागपूर महामार्गावर कुसुंबा गावाजवळील उड्डाणपुलाजवळ टँकर व रेतीच्या डंपर यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुरत नागपूर महामार्ग क्रमांक 6 वरील कुसुंबा गावाजवळील बायपास जवळ टँकर व रेतीचा डंपर यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोघे वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की सुरत नागपूर महामार्गावर कुसुंबा गावाजवळील बायपास जवळ टँकर क्रमांक DJ16Z3697 व रेतीचा डंपर क्रमांक MH41 BQ 351 यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु दोघं वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर पूल गेल्या 1.5 वर्षापासून वाहतुकीस बंद आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करीत असून महामार्गावरील सर्व वाहतुकी एकाच पुलावरून होत आहे. त्यामुळे नेहमी अपघात होतात. यापूर्वी 15 ते 20 अपघात या ठिकाणी झाले आहे. त्यामुळे अनेक वाहन चालकांना जीवसुद्धा गमवावा लागला आहे. हा पूल रहदारीसाठी पूर्ववत सुरू करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. लेंडी नाला आहे, कुसुंबा ते बायपास ते लेंडी नाला. कमीत कमी 25-30 ॲक्सिडेंट झाले. आत्तासुद्धा ॲक्सिडेंट झालेले आहे. हा पूल बंद असल्यामुळे 1.5 वर्षापासून हा पूल बंद आहे. काही कारणामुळे हा पूल बंद आहे. मोटरसायकलवाले असो किंवा गाडीवाले असो हैराण झालेले आहेत. हा पूल लवकरात लवकर चालू करण्यात यावा ही आमची विनंती. आत्तापर्यंत कमीत कमी 5-7 ॲक्सिडेंट झाले, त्याच्यात एकही वाचलेला नाही आहे. आता जो ॲक्सिडेंट झालेला आहे त्याच्यात दुर्दैवाने काही ड्रायव्हर काही जीवितहानी झाली नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर रस्ता तयार करण्यात यावा अशी आमची मोराणे ग्रामपंचायत तिथं उपसरपंच भैया पाटील, नाहीतर आंदोलन करण्यात येईल. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. कंत्राटदार सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांची 89,000 कोटींची देयके तातडीने द्यावी यासाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून देण्यात आले निवेदन. गुलमोहर विश्रामगृहातील कोट्यवधी रुपयांच्या गव्हाळ प्रकरणी अद्यापही दखलपात्र गुन्हा दाखल नाही. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाची केली पायमल्ली. महानगरपालिकेच्या प्रभाग रचना व वार्ड रचना कोणाच्या दबावाखाली न करता पारदर्शकपणे करण्याची मागणी. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व रुपाली चाकणकर यांचे धुळे जिल्ह्यात करण्यात आले जोरदार स्वागत. ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षण प्रक्रियेत मोठा गोंधळ, तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी. आणि कुसुंबा गावाजवळील उड्डाण पुलाजवळ टँकर व रेतीचा डंपर यांच्यात समोरासमोर धडक. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.